मी एका ठिकाणी हळदी-कुंकवासाठी जाऊन आले आणि त्याच्यानंतर थोडासा मूडच गेला होता आणि मग म्हटलं मी माझी मैत्रीण आहे तिला फोन केला आणि म्हटलं, "तू ये इकडे आपण गप्पा मारूया." पण ती म्हटली, "तूच ये." मग मी गेले तिच्या घरी. तर तिथे एक छोटीशी शेजारची मुलगी आहे तिच्या, ते छोटंसं बाळ तिच्यासोबत देव छान खेळले आणि इकडे तिने माझ्यासाठी मालपुआ बनवायला घेतलेला आहे. याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन कारण मला तो मालपुआ खूप आवडला. खूप जबरदस्त बनला होता. खूप टेस्टी आणि स्वीट डिश आहे. देवचे पप्पा आणि देव यांची फेवरेट कोणतीही स्वीट डिश असो, ही स्वीट डिश माझ्या घरी बनणारच आहे देवचे पप्पा आल्यानंतर आणि मग मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअरही करणार. आणि या माझ्या मैत्रिणीबद्दल सांगायचं म्हटलं तर तिला तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, पण तिला आता व्हिडिओमध्ये यायचं नाही म्हणून मी तिला नाही दाखवलं आहे. आणि तिच्या बाबतीत मी खूप नशीबवान आहे की ती खूप खूप छान आहे. इशूच्या वेळी मी डिलिव्हरी झाले त्याच्यानंतर तिने मला खूप हेल्प केलेली आहे आणि इशूला सांभाळण्यामध्ये तिचा खूप मोठा वाटा आहे. तिने मला खूपच मदत केलेली आहे या 2-3 वर्षामध्ये आणि म्हणून मला खूप छान वाटतं की ती माझी मैत्रीण आहे. असं आम्ही वगैरे कुठं बाहेर वगैरे गेलो तर ती देवला, इशूला असं दोघेही खूप छान केअर करतात, घेतात वगैरे जसं काही त्यांचीच मुलं आहेत असं वाटेल कोणालाही. आणि तुमच्याही आयुष्यात असं कोणीतरी आहे का? आणि माझ्या आयुष्यातली ती व्यक्ती ही अशी मैत्रीण आहे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा.